नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री सुधीर रानडे काका आहेत. काकांबरोबर नाथ आणि नवनाथ याची एक सिरीज चालू आहे आणि हा एपिसोड 9. काका, मी हे खूप जणांना सांगतो की तुम्ही तुमचे हे एपिसोड्स बघायला, कारण नवनाथांबद्दल तर पोथीत का खूप लिहिलेलं आहे. तुम्ही ChatGPT ओपन केलं तर 5 मिनिटात तुम्हाला 5 मिनिट सगळ्या गोष्टी कळतात. पण जेव्हा तुमच्याबरोबर बसतो, तुमच्याबरोबर तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या मागची भूमिका काय आहे भूमिका काय हे ChatGPT सांगू शकत नाही. हे बरोबर. फक्त आहे, माहिती आहे ती तशीच्या तशी तुम्हाला इंटरप्रेट करून सांगेल. आता आपल्या एपिसोडमध्ये अशा अनेक गोष्टी येतात, त्या नुसत्या नाथ संप्रदायाच्या नाही, त्या दुसऱ्या पण आहे, आपल्या जगण्याच्या आहेत. जगण्याचे आहे. माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे की वीजचा शॉक कसा बसतो. हा. तुम्ही बोट नका घालू. पूर्ण दुसरा व्यक्ती सांगतोय ना की बोट घातल्यानंतर अशा गोष्टी होतात, होतात. त्या गोष्टी आपण समजून त्याच्यातून आपण आपला निष्कर्ष काढावा. आपण बरोबर. स्वतः तिकडे बरोबर. स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा. तर काका, आपण आता हा सिरीज पुढे स्टार्ट करूया. हो. सिद्ध आदेश आदेश. बोल गोरक्षनाथ महाराज की जय. बोल बाबा हरनाथ महाराज की जय. धर्मचिन्नाथ महाराज, गुरुमाऊली ज्ञाननाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सिद्ध. सर्व ऐकणारे श्रोते आणि आपले चॅनल चालवणे धर्मनाथजी, आपण ही मालिका जी घेतलेली आहे की नवनाथ आणि नाथपंथ, आपण फक्त जे बघतोय ते नवनाथ पोथी उघडली की सर्व माहिती आत्तापर्यंत लोकांना माहिती, सर्व लोक वाचतात करतात, अनेक पारायण झालेली आहेत. परंतु गोरक्षनाथांचं महत् कार्य काय केलंय, त्यांनी जगामध्ये लोकांना कसं काय तयार केलंय, बनवलंय, आध्यात्मिक माहिती की जगावं कसं, काय करावं, की स्वतः मी कोण आहे, कुठून आलो आणि मला काय करायचे, यातली जाणीव, तुमची आंतरिक जाणीव ही त्यांनी कशी काय स्पर्श करून ओपन केली. आणि ही माहिती आपल्याला बघायची. आपण पोथ्या पुराण वाचतो, अनेक त्याच्यामध्ये मजेशीर गोष्टी असतात, त्या आपल्याला बघायच्या नाही आहेत. आता नवनाथ पोथी भरपूर, मी आत्ता नवनाथ पोथी सांगत नाही आहे, परंतु मी नवनाथांचं कार्य, प्रत्येक नाथाचं कार्य आणि गोरक्षनाथांनी त्यांना दीक्षा देऊन त्यांच्याकडनं कसं करून घेतलं की पुढं जगाचा उद्धार तुम्ही कसा करा, आणि नाथपंथाची काही माहिती, पूजाविधी, हेही प्रकार आपल्याला पुढं बघायचे. त्याकरता कारण लोकांचे गैरसमज भरपूर होते. काही नाथपंथीय मंडळीसुद्धा काही ज्या गोष्टी सांगतात त्या मी चुकीच्या म्हणून म्हणत नाहीत, परंतु त्या साधर्म्य मिळत नाहीत त्या ह्याच्यात. की आता भरपूर नाथांचे जे जन्म आपण बघितलेत आत्तापर्यंत, त्या नाथांच्या जन्मामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत, पण त्यातली परफेक्ट मनाला पटणारी आणि लोकांना पटणारी, सध्या सामाजिकरित्या सगळ्या बाबतीत पटणार म्हणून आपण खोटं सांगत नाही, पण खरं काय हे लोकांना कळावं, त्यासाठी आपण ही सिरियल चालवतो त्या ह्याच्याप्रमाणे. आणि गोरक्षनाथांची खरी माहिती काय हे आपण काढतो. आता मागच्या ह्याच्यात आपण बघितलं कानिफनाथांबद्दल, याचे कोणी सांगतात कानातनं जन्म झाला, हत्तीच्या याच्यात तसं नाही म्हणून कानिफनाथ, तसं नाही आहे. की कानिफनाथांच्या कानामध्ये गोरक्षनाथांनी शैलीशृंगी वाजवून बीजमंत्र दिला, म्हणून त्यांचं नाव कानिफनाथ हे ठेवलं. त्या हत्तीच्या कानातून जन्मले म्हणून झाले असं नाही म्हणले. ह्या काही गोष्टी ज्या गैरसमज आहेत ते आपल्याला काही या गोष्टीतनं दूर करायचे, म्हणून आपण ही सिरियल त्या पद्धतीत घेतोय. आणि मी ज्या पुस्तकावरून सांगतोय किंवा वडिलांचं माझी जी चर्चा चालायची किंवा इतर साधू लोकांशी जी चर्चा चालायची, त्यातनं खरं काय, पूजाविधीमध्ये काय, याच्यामध्ये खरं काय हे सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. ज्या पुस्तकातून मी अभ्यास करतो की नाथ रहस्य म्हणा किंवा शिवगोरक्ष हे पुस्तक म्हणा, की ह्या ज्या बाई आहेत त्यांनी स्वतः 60 ते 70 पुस्तकं याचा अभ्यास करून माहिती जगाला जी खरी सांगायची ती माहिती काढलेली आहे. या जोशी वहिनी म्हणून, मुडालिंग जोशी, स्वामी स्वरूपानंदांच्या शिष्या, त्यांनी मोठं पुस्तक वडिलांनी आमच्या ते मिळून लिहिलेलं आहे.
आणि इतर माहिती त्यांनी भरपूर घेतलेली अशी पुस्तकांची माहिती करून आपण त्यातनं सांगतोय. त्यामुळं आपल्याला नवनाथ पोथी सांगतात तसं पोथी सांगत नाही आपण, तर गोरक्षनाथांची महती काय आणि नाथपंथ काय ही माहिती आपण देतो. त्याकरता मागच्या वेळेला आपण जो 8वा भाग घेतलेला आहे तोचा अर्धा भाग आपण केला आहे की शशांक राजा आणि तुमचं चौरंगीनाथ हे दोघं पितापुत्र यांची माहिती आपण सांसारिकदृष्ट्या अर्धी घेतली. पण एखाद्याचा राग अनावर झाला किंवा त्यांनी कंट्रोल ठेवला नाही तर किती वाईट स्थिती आपल्या आयुष्यात येते हे याच्यातनं घेण्यासारखं आहे की कुठलाही राग टोकापर्यंत जाऊन न देता त्याचा काहीतरी विचार केला पाहिजे. काही झालं तरी आपण घरात चौकशी केली पाहिजे, लोकांना विचारलं पाहिजे की काय झालं, कशामुळं झालं आणि मगच आपण हे करावं. आता बऱ्याच वेळेला आपण फाशी घेण्याच्या, उडी टाकण्याच्या कथा बघतो. का होतं? हे टोकाला जातात आणि टोकाला जाऊन ते आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा वाटोळ करतात, बरोबर दुसऱ्यांचंही वाटोळ करतात. हे त्यातनं होऊ नये हे या गोष्टी रूपातनं सांगितलेलं आहे आपल्याला. की आता शशांक राजाला जर माहिती होतं की हा जो आपला मुलगा झाला आहे हा आयोनी संभव आहे, हा आपल्याला कृष्णा नदीमध्ये ओंझळ केल्यानंतर शिवबीजातून झालेला आहे. आता एवढं जर त्याला माहीत होतं तर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की हा मुलगा वाईट चालीला जाईल का, हे त्याने विचार करायला पाहिजे. हा विचार न करता त्यांनी त्याच्यावर अत्याचार कसा केला हे आपण आता पुढं बघतोय. की पुढं चौरंगीनाथांना चव्हाट्यावर ज्या वेळेला नेऊन त्यांचे हातपाय खंडन केलं, चौरंग केला. आता इथे एक बघण्यासारखे, चौरंग केला म्हणजे अगदी कमरेपासून त्यांचे हातपाय छाटले असं होत नाही की पुढचा भाग आपण पायाचा म्हणतो किंवा हाताचे पंजे म्हणतो, हा भाग छाटला गेला त्यांचा आणि त्यांचा चौरंग केला की त्या यांनी पुन्हा त्यांच्या हातनं काही घडू नये त्यासाठी त्यांनी हा चौरंग केला. परंतु तो अविचारने केला म्हणून लोकांनी तिथल्या दोन्ही सांगितलं की राजाचं वय झालं तरी लग्न केलं आणि त्याच्या राणीच्या नादाला लागून यांनी वाटोळं केलं चांगला मुलगा असताना. काही म्हणले आईवर वाईट हे टाकली त्यांनी सावत्राईवर म्हणून, असे दोन्ही समाजात चालतात त्या बाबतीत. परंतु त्याच वेळा आपण बघितलं तिथं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ चालले होते तिथनं आणि तिथनं चालल्यावर गर्दी बघितल्यावर त्यांनी बघितलं काय झाले काय नाही आणि बघितलं तर चव्हाट्यावर हा शशांकर पडलेला होता, त्याचा मुलगा कृष्णागर, आणि त्याला असा छेटाने लोक बोलत होते. म्हणून त्यांनी चौकशी केली, बघितलं. मग त्या लोकांनी त्यांची चर्चा केली आणि ते बघितल्यानंतर आंतरिक गोरक्षनाथांनी बघितलं की हा कोण आहे, काय खरं याच्यातनं ही घटना घडली का. तेव्हा आंतरिक दृष्टीनं त्यांना समजलं की हा अवतार पुरुष आहे, ही खास गोष्ट घडलेली आहे, त्याच्यामुळे कुठंतरी ट्रॅक बदलायला गोष्ट घडावी लागते, त्याशिवाय गोष्टी घडत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज झाले का तर पुढं आई वडील राहिले नाहीत, काहीच राहिलं नाहीत, ही गोष्ट घडली म्हणून पुढं ते तयार झाले ना. त्या बाबतीत काहीतरी घटना घडल्याशिवाय माणूस फिरत नाही. त्याशिवाय नाथपंथात लोक येतात ती सुद्धा काहीतरी घटना घडून येतात आवडीने किंवा मनाचं काहीतरी चेंज होऊन, अशी येणारी फार कमी लोक आहेत त्या बाबतीत. म्हणून काहीतरी घटना घडते, कुठं मारामाऱ्या होतात, कुठं खून घडतात, कुठं काय घडतात. अशीच मंडळी सध्या नाथपंथामध्ये बरीच ठिकाणी आहेत ती. त्याच्यामुळे सुद्धा काही वेळा नाथपंथ दूषित झालेला आहे. त्या ह्याच्यामुळे आवडीतली मंडळी अतिशय कमी ह्याच्यात येतात त्या ह्याच्याकरता. त्या ह्याच्याप्रमाणे ते पुढं त्या ह्याला बघितलं त्यांनी आणि ते म्हणले याला तर घेऊन जाऊ, परंतु त्याच्या वडिलांना विचारल्याशिवाय कसं घेऊन जायचं. म्हणून ते राजाकडे गेले, राजाला विचारलं, अरे बाबा हा चव्हाट्यावर जो मुलगा टाकलाय तो तुझाच आहे का, का टाकलास, कशा करता. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही बाबा, ह्या मुलांनी सावत्राईकडे वाईट नजरेने पाहिलं म्हणून असं कोणी पुढं करू नये आणि त्यालासुद्धा शिक्षा घडावी म्हणून हे केलेलं आहे. तर आता तो आमच्या उपयोगाचंच नाही आहे, तर तुम्हाला घेऊन जायचं असेल घेऊन जा. मग त्याची परवानगी घेऊन मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ हे पायी त्याला खांद्यावर घेतलं आणि तिथून ते पायी चालत गेले. जंगलातून जाताना त्यांनी एक चांगली जागा बघितली, तिथं राहिले. तिथं राहून त्याच्यावर औषधोपचार केले, त्याची जखम बरं केली आणि जखम बरी करून त्याला पुढं तसाच कडेवर खांद्यावर घेऊन पुढे त्यांनी त्यांचं देशभ्रमण चालू केलं.
आणि देशभ्रमण चालू करून की चल आता तू कृष्णागार तू आमच्याबरोबर यायचं, तू आता आमचा आहेस, तुझा संसारिक हे तुटला, आता तू आमच्याबरोबर आहेस, बंध तुटला तिकडचा तुझा. तो म्हणला ठीक आहे वडिलांना जर माझ्या कळलं नाही तर आता काय राहिलं माझ्यात, काहीच उपयोग नाही, त्यामुळं आता मी तुमचा आहे, पूर्ण आता तुमच्या अधीन मी, कारण तुम्ही जीवन दिलंय मला सगळं. मग त्याप्रमाणे फिरत 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 ते हिमालय साईडला गेले त्याला घेऊन. मग हिमालयात ते गेले, ते बद्रीला गेले, बद्रीचं दर्शन घेऊन केदारला गेले, केदारचं दर्शन घेतलं, तिथं बघितलं, तिथून पुन्हा बद्रीला आले आणि बद्रीला त्याला एका झाडाखाली ठेवून दोघांनी तिथं बघितलं कुठं गुहा चांगली आहे का. मग तिथं त्यांनी 2-3 गुहा बघितल्यावर त्यांना एक गुहा तिथं चांगली मिळाली. मग तिथं त्या गुहेमध्ये त्याला घेऊन गेले आणि गुहेमध्ये नेऊन त्याला सांगितलं की आता पुढची 12 वर्ष तपश्चर्या ही तुला या गुहेमध्ये करायची आहे. तपश्चर्येशिवाय नाथपंथामध्ये दीक्षा दिली जात नाही. ज्याप्रमाणे आत्ता आला, महिनाभर तो बसला, त्याने पैसे ठेवले की त्याला गुरु लगेच दीक्षा देऊन टाकतो. काका आपण त्याच्याकडे येऊया, तुम्हाला एक मस्त मजेदार किस्सा सांगतो नंतर. पण मला एक सांगा ना, हे हे आपण या गोष्टी बघितल्या नाथपंथामध्ये, हे कोणी डिस्प्यूट करू शकत नाही की नवनाथ नाही, की ही काल्पनिक कथा आहे, कारण पूर्ण देशामध्ये त्यांचे स्थान आहे. ती एक खूप मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि मी एक मानतो की जे तो हिंदू धर्म आहे, तो हिंदू धर्म 2 जणांमुळे टिकला. एक आदिशंकराचार्य आणि दुसरं हे नवनाथ. कारण जी जी घडी घालून दिलेली आपल्या समाजाची ते हा 2 जणांनी. कारण कसं होतं की त्यावेळेला पण त्रास देणारी लोक होती, आता पण त्रास देणारी लोक आहेत, पण तो जो मार्ग दाखवणार होते हे नवनाथ होते. त्यामुळे बरोबर मुळात जर आपण जर बघितलं तर प्रत्येक धर्माच्या जातीच्या माणसाला असं वाटतं की आपलीच जात, आपलाच धर्म हा मोठा आहे. त्याबद्दल आपल्याला काही वाद घालायचा नाही. प्रत्येकाला ज्याची त्याची आई चांगलीच वाटते. अगदी ती वेशा असली तरी त्याला ती आई आहे शेवटी. त्यामुळे आपण त्या बाबतीत काही बोलू शकत नाही. परंतु आद्य जर मला आदी म्हणला तर आदी नाथांपासून जो आलेला आहे, आदिनाथ शिवशंकर यांच्या म्हणजे त्यांची आदिशक्ती ह्याच्यापासून जो आलेला आहे तो आपला हिंदू धर्म आणि नाथपंथ सनातन पंथ हा आहे. आणि त्याच्यातून बारीक पंथ निर्माण झालेले आहेत. मग बाकीचे ख्रिश्चन घ्या, मुसलमान घ्या, कोणी घ्या, हे त्याच्यातून निर्माण झाले. जर आता आपण मागच्या याच्यात मी बोललो होतो की आता मुसलमानामध्ये आपण अल्लाह म्हणतो, पण अल्लाह शब्द कुठून आला की पहिलं नवनाथ ज्या वेळेला सगळ्या भूमीवर फिरत होते आणि सगळी भूमी जवळजवळ त्यांचीच होती त्या ह्याच्यामध्ये हिंदू धर्माची, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी जाऊन आता आपण वेश पाडलेले आहेत. हा पाकिस्तान, हा हिंदुस्थान, हा बलुचिस्तान, त्यांना त्यावेळेला काहीच नव्हतं. सगळीकडे अजून सुद्धा ते हिंडतात. त्यांना सगळी पृथ्वी सारखीच आहे त्या ह्याच्याप्रमाणे, कारण निर्मिती त्यांचीच आहे त्या ह्याच्यामुळे. त्यामुळे त्यांनी फिरता फिरता सगळं बघितलं, नाथपंथाचं केलं. तर त्यामध्ये तो आदिपंथ आहे आणि त्यावेळेला आलक्ष म्हणून उच्चार करायचे आणि आलक्ष उच्चार करता करता त्याचा अपभ्रंश पुढं अल्लाह झालेला आहे. अच्छा. त्या ह्याच्यावर, कारण तिथला राजा जो होता तिथं शिव स्वतः गेले होते, पण शिव गेल्यानंतर काही लोकांचे तिथं त्यांचे शिष्यगण होते, नाथपंथी होते, ते फिरायचे, जायचे, बघायचे. पण काही दिवसांनी तिथले राजा बदलले, ते त्रास द्यायला लागले आणि त्यांना अडकवलं तिथं शिवांना अजूनसुद्धा. मग शिव अडकवल्यामुळे तिथं वादवादी झाली आणि त्याच्यामुळे बरेच वेळेला गणपती पार्वतीसुद्धा गेले. पण त्यांना सुद्धा शिवांनी सांगितलं अजून माझं वेळ आलेलं नाही, तोवर कोणीही येऊ नका, ती वेळ आल्यानंतर मी प्रकाशित होईल अजूनसुद्धा त्या ह्याच्यामध्ये. म्हणून तिथं जे नाथपंथी राहिले आणि नाथपंथामध्ये काही मुसलमान लोकसुद्धा आहेत. मुसलमानसुद्धा आहेत. आता आमच्याकडं सुद्धा मुसलमान सुफी पंथाचे लोक आले होते. आमचा कार्यक्रम जेव्हा केला होता वडिलांच्या याचा, त्यावेळेला मुसलमानसुद्धा तिथं सुद्धा आले होते. आणि सुफी पंथाचे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्या ह्याच्याप्रमाणेच आहेत. बराचसा त्यांचा प्रकार, नमस्कार करण्याचा प्रकार किंवा काही म्हणण्याचा प्रकार हा आपला सारखा आहे. हिंदू आणि मुस्लिम हा मुळात खरं वाद नाही आहे.
तो पॉलिटिकल आहे, पूर्णपणे पॉलिटिकल. ही पॉलिटिकली वाद आहे हो. आणि हा जमिनी करता वाद आहे आणि पॉलिटिकली हा, बरोबर. जमिनी करता हो. वाद आहे. नाही तर हिंदू मुस्लिम बरीच वर्ष राहते हो. बरोबर नाही. हे वाद कुठं झालाय, बाहेरून ज्या वेळेला आले त्यांची राजे रजवाडे आणि युद्धाकरता जमीन घ्यायकरता आलेत तेव्हा हा वाद निर्माण झालेला आहे. नाही तर वाद व्हायचं काही कारणच, एकत्र राहत होते आज. आणि सर्वात वाद घालवला असेल तर या ब्रिटिश लोकांनी वाद घातला. ते डिवाइड अँड रूल होतच त्यांचं. डिवाइड होतं, कारण अजून सुद्धा जर आपला देश वेगळा झाला नसता आणि कोणाच्याही मनात नव्हतं, लोकांना फक्त खाणं पिणं आणि हे एवढ्याच गोष्टी पाहिजेत की पोटाला पाहिजेत आधार आणि राहायला घर पाहिजे, मी माझं परिवार माझी पोरं सुखी तर सगळं सुखी. बाकीचं त्यांना काय करायचंय. बरोबर. परंतु निव्वळ हे भांडण लावण्यातला प्रकार त्यांनी केला. स्वतः गेले निघून आणि कायमचं बीज इथं रुजून गेले. पण अजून सुद्धा ह्या लोकांना कळत नाही. त्यांच्यातले जे विचारी लोक आहेत ते त्याचा विचार करून व्यवस्थित मार्ग काढतात आणि सांगतात. आणि आपले लोक आहेत तेही काही ताणून धरत नाही. बरेचसे लोक आपल्याकडे येतात, आपल्याच्याकडे जातात, माहिती होते. आता आपल्या पुण्यामध्ये बियाबानी होतेच ना, मोठे सिद्ध होते बियाबानी. दादांचं त्यांचं येणं जाणं होतं त्या ह्याच्यामध्ये, यायचे जायचे ते त्या ह्याच्यात, म्हणजे काही फरक पडत नाही. यांनी पॉलिटिकल लोकांनी भांडण लावलेली आहेत स्वतःच्या फायद्यासाठी, पण ह्या लोकांना लक्षात येत नाही. अर्थात या गोष्टीचा अध्यात्माशी म्हणला तर संबंध आहे, म्हणला तर नाही. दोन्ही एकत्र आहेत, कारण यातूनच निर्मिती होते. कारण तेच बघितलं ना आपण, जेव्हा मुसलमान हिंदू ख्रिश्चन कुठलाही संत असो, जेव्हा आपण गुरुतत्वाच्या दृष्टिकोनाने बघतो तर हे सगळे धर्म बाजूला होऊन जातो. कारण देवाने धर्म बनवला नाही, आपण धर्म बनवले. बरं, धार्मिक लोक जे आहेत त्यांच्यामध्ये कुठे वादावादी नाहीये. जे कलाकार आहेत त्यांच्यामध्ये कुठे वादावादी आहे का? आता वादक एवढे मुसलमान आहेत, मग बरोबर नाही आपल्या असतात ना. मग त्यांच्या मनात कारण का तर ते तत्वाच्या टोकाशी गेलेले असतात. त्यामुळे त्यांना तिथं जात पात धर्म राहत नाही. आणि जात पात धर्म राहिला नाही तर इथं प्रश्नच उरत नाही. आता माझा मित्र आम्ही 40 वर्षाची मैत्री आमची, काझी म्हणून माझा मित्र, आम्ही जातो येतो, आमच्या मनात सुद्धा कधी येत नाही. त्यामुळे हे बीज पेरणं हे चुकीचं आहे. आणि बीज पेरतायत हे लहान मुलांच्या डोक्यामध्ये, लहान मुलांच्या डोक्यामध्ये, हे फार वाईट आहे. त्या ह्याच्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे पुढं बद्रीनाथला गेले. त्यांनी गुहा बघितली, गुहा बघून तिथं त्यांना ठेवलं. तिथं ठेवून त्यांची व्यवस्था केली सगळी. त्यावेळेला त्यांनी शांभवी देवीला बोलवलं आणि देवीला बोलवून त्यांनी सांगितलं की ह्या मुलाला 12 वर्ष आम्ही इथं ठेवतोय, तर याची खाण्यापिण्याची फळाची व्यवस्था ही सगळी तू करायची. म्हणजे एवढा नाथांचा अधिकार होता शक्तीवर की शक्तीत येऊन तू याची पालनपोषण करायचं. त्या याच्याप्रमाणे त्यांनी मोठा एक शिळा आणली आणि मंत्र प्रयोगांती शिळा त्यांनी वर लावली त्या गुहेमध्ये आणि त्याला सांगितलं तू या शिळेकडे बघत राहायचं आणि तुला जे नामस्मरण देतोय हे नामस्मरण उच्चारत राहायचं. जर तू नामस्मरण उच्चारायचं विसरलास आणि शिळेवरनं दृष्टी काढलीस तर शिळा खाली आणि तुझा अंत. हे सांगितल्यावर तोही घाबरला. तोही घाबरून म्हणला आता काही खरं ना, आपलं ही परीक्षा आहे आपली. त्या ह्याच्याप्रमाणे तोही तयार झाला की काही हरकत नाही, परंतु तुमची कृपादृष्टी ही माझ्यावर राहू देत, कुठेही गेलात तरी माझ्यावर लक्ष ठेवा. मग त्याप्रमाणे त्यांनी देवीला सांगितलं. त्याप्रमाणे पुढं गुहेलाही त्यांनी मोठी शिळा लावली. मग दरवेळेला देवी आत येऊन फळं बिळं देऊन जायची त्यावेळेला. मग ज्या वेळेला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ त्यांनी कानामध्ये बीज मंत्र दिला. आता बीज मंत्र देणं प्रत्येकाचा संशय येतो की बीज मंत्र काय दिला. तर आपल्याकडं जसं रीम श्रीम गोम किंवा हे द्राम रीम ही बीज मंत्र आहेत. हा प्रत्येक सिद्ध हा बीज मंत्र प्रत्येकाची ही जाज्वल्य साध्य करून घेतो, त्याच्यावर उपासना करतो. म्हणून हा बीज मंत्र हा त्याचा मुख्य मानला जातो. प्रत्येक सिद्धाचा हा वेगळा वेगळा असतो. बीज मंत्र एकच नाही, प्रत्येक सिद्धाचा बीज मंत्र वेगळा आहे. तो त्याच्या शिष्याला कानात सांगतो
आता आपल्याकडे हठयोगी आहेत, कर्मयोगी, हे 4 प्रकार आहेत. त्याचे ते सांगेन मी त्यानंतर, की प्रत्येकाच्या क्रिया थोड्या थोड्याशा वेगळ्या आहेत. त्याप्रमाणे उपदेश देण्याच्या क्रियासुद्धा वेगळ्या आहेत. सगळ्यांच्याच अंगात कुंडल आणि शैलशृंगी नसते. काही स्पर्श दीक्षा देतात, काही दृष्टीने दीक्षा देतात, काही श्वासाने दीक्षा देतात. हे प्रत्येक याचे 12 पंथाचे वेगळे प्रकार आहेत. त्याचा आपण अभ्यास मागून करणार आहोत, त्या ह्याच्यात सांगणार आहोत त्या ह्याच्याप्रमाणे. तर त्याप्रमाणे त्याला बीजमंत्र दिला. बीजमंत्र देऊन त्याच्या कानात सांगितलं आणि त्याला सांगितलं तू हे राहा म्हणून तो. आणि आम्ही आता 12 वर्ष आमची तपश्चर्या सगळी करून, आमचं भ्रमण करून, जगाचं कार्य करून आम्ही पुन्हा इथं 12 वर्षांनी येऊ, तर तुझी तपश्चर्याही पूर्ण झाली पाहिजे. मग त्याप्रमाणे ते निघाले तिथून सांगून. त्यांचा पायाचा आवाज येईपर्यंत तो कान लावून बसला होता आणि त्यांना सांगितलं की किती झालं तरी कुठे असाल तरी माझ्यावर कृपादृष्टी ठेवा. आणि गुरु हा आपल्या शिष्यावर असो अथवा नसो शरीराने, तो कृपादृष्टी त्याची तिथं ठेवतो. जेव्हा शिष्य अडचणीत येतो त्यावेळेला गुरु धावून येतो. हा विश्वास शिष्याने ठेवला पाहिजे. त्याचे अनुभव येतात. कारण मग गोरक्षनाथ म्हणले, एकदा आम्ही कुठल्याही माणसाला अंगीकारलं की आम्ही त्याला तसा सोडत नाही, तो आमचं एक अंग होऊन बसतो. म्हणजे गुरु शिष्य याच्यामध्ये फरक राहत. मुलाचं आणि याचं वडिलाचं नातं असतं तसंच त्यांचं होऊन जातं आणि त्याप्रमाणेच सांभाळ ते करतात ना. त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको, तू आता आमचं एक अंग झालेलं आहेस, त्यामुळे आमचं ही कृपादृष्टी तुझ्यावर राहणारच आहे. तू त्याची काळजी करू नको, फक्त तू तुझी उपासनेत कमी पडू नको. म्हणून तर आपल्यात म्हणतात उपासनेला दृढ चालवावे. प्रत्येक आपल्या याच्यात म्हणतात की उपासनेला आपण दृढ चालवलं पाहिजे, तरच ती पुढे चालू राहते. कामापुरती चालू करायची नाही, काम झालं मोकळं व्हायचं, तसं उपयोग नाही. ती कायम राहिली पाहिजे. तेच आपण काका थोडंसं पुढे घेऊया, थोडं याच्यामध्येच घेऊया काका. अशी काही मला एक काल 2 दिवसापूर्वी कमेंट आली होती की हे सगळ्याचा फायदा काय, तुम्हाला ह्याचा काय फायदा झाला. आता आपण जर फायद्याच्या दृष्टिकोनाने बघितलं तर कधीही आर्थिक फायदा नंतर भौतिक फायदा नाही होत या गोष्टींचा. फायदा जो असतो तो आपल्या मनाला कळतो की बाबा आपलं मन शांत झालेलं आहे, आपले मनातले विचार कमी झालेले आहेत, समोरूनची आपल्याला जे संकट वाटत होतं ते एकदम क्षुल्लक गोष्ट निघाली. बरोबर आहे. कारण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर काका ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना, कारण हे फायद्याचं जे आहे ना, इकडे सगळं गंडा घालणारे पण ह्याच्यामध्येच गंडा घालतात. मजा कशी आहे की एक म्हणजे ह्या गोष्टी विश्वासावर अवलंबून. एक म्हणजे गुरु तुम्ही सुद्धा बघून घेतला पाहिजे, की जशी आपण साधी भाजी सुद्धा बघून घेतो. लग्न करताना आपण सुद्धा विचार करून करतो, सगळ्या चौकशा करून करतो, त्याशिवाय आपण करत नाही. प्रेमविवाह विषय सोडून द्या, परंतु हे करताना करतो. त्याचप्रमाणे आपण कुठलाही माणूस गुरु म्हणून ज्या वेळेला येतो तो आपण गुरु करणार, तो त्या पदाला लायक आहे का नाही ह्याची सुद्धा परीक्षा करून घेतली पाहिजे. त्याचे फक्त येणारी लोक किती श्रीमंत आहेत, त्याच्याकडं गाड्या कुठल्या येतात आणि त्याचे पंडाल किती भरतात हे पाहून त्याची परीक्षा करायची नसते. त्याची आंतरिक उपासना काय आहे आणि किती चांगला माणूस आहे, किती चांगला आहे, तिथं खूप इम्पॉर्टंट गोष्ट. स्वतःवर तो किती उपासना करतो, खरंच सत्य कुठे आहे आणि स्वतःवरती किती संयम आहे त्याचा. ह्या गोष्टी किती आहेत हे सर्व बघूनच मग गुरु करावा. त्याशिवाय गुरु करण्याच्या भानगडीत पडू नये. सगळं चौकशी केली आणि गुरु जर एकदा केला तर त्याला पूर्ण समर्पण करावं. बरोबर. समर्पण केल्याशिवाय गुरु सुद्धा तुम्हाला काही गोष्टी देत नाही. काका याच्यावरच तुम्हाला सांगतो, आता थोडा वेळ बोलणार होतो. एक ग्रस्त आहेत, इंडियामध्ये नसतात. मी त्यांच्यावर आमचं बोलणं चालू होतं दृष्टी आणि दृष्टा या टॉपिक वरती. तो इंग्लिशमध्ये व्यक्ती सांगत होता. एक स्त्री आली होत्या, त्यांनी सांगितलं की आधी त्यांनी सगळे प्रश्न विचारले स्वतःचे आणि नंतर सांगितलं की मला तुमच्याकडनं गुरुमंत्र पाहिजे. त्यांनी सांगितलं मी 2-3 महिन्यांनी येणार आहे, तेव्हा आपण बसून बोलूया तुम्हाला गुरुमंत्र द्यायचा की नाही. ते तिकडे ती इन्सिस्ट करत बसले की नाही तुम्ही आत्ताच मला दे. त्या व्यक्तीने सांगितलं, समजवायचा प्रयत्न केला पण ते मानायलाच तयार नाही. शेवटी त्यांनी सांगितलं बघ मी तुला गुरुमंत्र देतोय
पण तुला जे दिलेला गुरुमंत्र आहे तू उद्या उठून दुसरीकडे कुठे जायचं नाही. तुला जे सांगितलेले नियम आहेत ते कम्प्लीट करायचे, तरच मी तुला देईन. हो हो, त्या बाईला त्या व्यक्तीचं नाव पण माहिती नव्हतं. कोणीतरी सांगितलेलं हा चांगला मोठा माणूस आहे तो माणूस व्यक्ती, म्हणजे तो नुसता सात्विक नाही, तो सत्पुरुषाच्या कॅटेगरीवाला व्यक्ती आहे. कोणाकडे कधी पैसे घेत नाही. तो इंडियामध्ये आला की सगळ्यांना येऊन आवर्जून प्रेमाने भेटतो. पण हे हिला नावच माहिती नाही. ती मला विचारली याचं नाव काय, मी कपाळाला हात लावला. मग तू शिष्य केला कसा? नाही, तो द्यायलाच तयार नव्हता. ही खरं? अशी हात धुवून पाठी पडली त्याच्या की बाबा तुम्ही द्याच मला गुरु म्हणून. म्हणूनच हेने केलं कसं, हिने त्याने दिलं. हो, म्हणून याच्यामध्ये काय आहे की आमच्या इथं सुद्धा आम्ही बघतो की माझी तर भरपूर येतात. अहो 8 दिवस येतात तर म्हणतात आम्हाला दीक्षा पाहिजे. अहो दीक्षा म्हणजे काय भाजी वाटली का? आज लोक आयुष्य 50-50, 60-60 वर्ष येतात काढतात, तरी सुद्धा त्यांना मिळत नाही ज्या गोष्टी की पहिले उपासना केल्याशिवाय काय मिळणार आहे. काका, हा सांगण्याचा हा ऍक्च्युली माझा सांगण्याचा हा उद्देश काय होता त्याच्यावरतीच मला यायचं आहे की आपण असं काय करायचंय की नाथपंथी असो की दत्त संप्रदाय असो की आता आपल्याला कुमकुमी लाते की बाबा मला पण गुरु हवा. तर मग आपण स्वतःला कसं तयार करायचं की मी ती जी माझे ओंजळी एवढी घट्ट आहे की टाकलेलं पाणी ते खाली सांडणार नाही, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. मुळामध्ये काय आहे की गुरु हा करणं म्हणजे एखादी वस्तू करणं नाहीये. की तुम्ही तुमची उपासना जी आहे, नैमित्तिक उपासना, पूजा अर्चा, ध्यानधारणा, म्हणणं करणं, या गोष्टी जेव्हा तुमच्या आंतरिक याच्यातनं वाढतात आणि जेव्हा तुम्हाला तळमळ लागते की आपल्याला गुरु मिळाला पाहिजे आणि आपल्याला भेटून पुढचं ज्ञान व्हायला पाहिजे की आयुष्यात मी कशासाठी आलोय जन्माला आणि मला काय करायचं आहे आणि मी कोण आहे, मागच्या जन्मापासून पुढच्या जन्मापर्यंत मी कोण आहे याचं मार्गदर्शन करणारा मला मिळालं पाहिजे, ही जेव्हा उपासनेने तळमळ लागते त्यावेळेला तुम्हाला विकत घेऊन गुरु करायची गरज नाही. गुरु हा स्वतः येऊन तुम्हाला कुठल्याही अवस्थेमध्ये भेटतो. फक्त त्याला ओळखणं हे आपलं काम आहे. कारण देव सुद्धा आपण ओळखू शकत नाही. पण एक आहे ना, मी ऑब्झर्व केलंय, ज्या पदाला पोचलेली लोक असतात ना, समोर माणूस आला की त्यांना कळतं की हा व्यक्ती त्या लेवलचा शिष्य बनण्याच्या पात्रतेचा झाला आहे की नाही, त्यांना कळतं. बरोबर, वेव्ज जमतात दोघांच्या. अच्छा, दोघांच्या वेव्ज आहेत त्या बरोबर जमतात. आपल्या शरीराभोवती जी वलय आहेत, 7 वलय जे आहेत, त्या 7 वलयातनं आपलं हे बाहेर प्रगट होत असतं. म्हणतं मागं मी म्हणलो होतं की रस्त्याने जाताना एखादा माणूस आपण बघितला, त्याची ओळख नसते, पाळख नसते, परंतु आपल्याला त्याची चीड येते, बोलावंसं वाटत नाही, असं वाटतं मुस्काडीत मारावी त्याच्याजवळ. इतकीच कारण विचारचं काही नाही, त्याचं आपलं काही परंतु त्याच्यानं आपल्या ज्या वेव्ज आहेत त्या जमत नाहीत आणि न जमण्यामुळे हा राग निर्माण होतो. त्याच्याप्रमाणे तो सुद्धा त्याच पद्धतीत बघतो जर बारक्याने बघितलं. आणि एखादा माणूस असतो त्याची ओळख नसते तरी हसतो, हात करतो, कारण का त्याच्या आपल्या वेव्ज जमतात. त्याप्रमाणे गुरु, जसं तुम्ही वयात आला की आई वडिलांना सांगावं लागतं का की माझं लग्न करा, गळ्यात हार घालून तुम्ही नाचता का आता लग्न करा लग्न करा लग्न? नाही. तुमचे जे उद्योग आहेत वयात आलेले ते पाहूनच आई वडील म्हणतात की नाही आता बघायला पाहिजे याचं, याला आता ठेवून चालणार नाही. त्याप्रमाणे गुरु सुद्धा जिथं असेल तिथं आपला शिष्य तयार झाला की तो बरोबर त्याला हुडकत येतो आणि तो बरोबर त्याला जे द्यायचं आहे ती गोष्ट घेऊन जातो. आणि तो शिष्य आणि गुरु दोघंही सुटत नाहीत. परंतु जे मागणारे आहेत की मला काही झालं तरी दीक्षा द्या, हे चुकीचे आहेत. तुम्ही 10 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने येता आणि दीक्षा मागता, याला अर्थ नाही. जसं नाथपंथामध्ये काही उपासना
ह्या केल्याशिवाय तुम्हाला एंट्री अजिबात नाही. तुम्ही येऊन पहिलं आलं पाहिजे, तप बसलं पाहिजे, रोज आरतीला हजेरी लावली पाहिजे, कारण ती शक्ती तिथं हजर असते, त्याची दृष्टी त्याच्यावर असते. त्याच्या दृष्टीमध्ये तुम्ही राहायला पाहिजे तर उपयोग. जर तुम्ही एखाद्या माणसाच्या काम त्याचं व्हायचं असेल तर जसं आपण जाऊन जाऊन त्याची ओळख वाढवतो आणि त्या ओळख वाढली की आपण हक्काने सांगतो की हे माझं काम आहे, तुम्ही तेवढं करा. कारण का तुमचे आणि त्यांचे संबंध वाढतात. इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय परतावा भेटत नाही. भेटत नाही. त्याप्रमाणे तुम्ही उपासना कराल त्याच वेळेला त्यांची दृष्टी तुमच्यावर असते, ती दृष्टी प्रेममय दृष्टी होते आणि त्याच वेळेला ते त्यातनं कार्य करतात. त्याशिवाय तुम्हाला कसं होईल? मग तुम्हाला सांगायची गरज नाही. मग गुरु स्वतः म्हणतो की या दिवशी ये, तू आता तयार आहेस, तुला दीक्षा देतो. अहो साधं झाडावरचं फळ सुद्धा आपण तयार झाल्याशिवाय काढत नाही. घाई करतो का आपण काढायची? त्याशिवाय तुम्हाला सुद्धा तयार झाल्याशिवाय तो गुरु कसा देईल? आणि हे पण ऑब्झर्व केलेलं आहे मी की जे हे गुरुस्थानी बसले असतात ना, ते कोणाशी बोलत असतील पण नजर तुमच्याकडे बरोबर त्यांची असते. बरोबर असेल नजर. की हा व्यक्ती कसा वागतोय, या व्यक्तीची वागणूक कशी आहे, आणि त्या बेसिसवरती ते मग पुढे जाऊन ठरवतात की ह्याला गुरु दीक्षा द्यायची की गुरु नाही. करावी की नाही? तो जो गुरुला पैशात मोजायला लागला, प्रॉपर्टीत मोजायला लागला, शिक्षणात मोजायला लागला, तर उपयोग काय? आणि गुरु सुद्धा जर त्याला या गोष्टीत मोजायला लागला तर गुरु शिष्य हे नातंच होऊ शकत नाही. हा धंदा होतो फक्त. आता माझी इथं बरेच 2-3 मंडळी आली होती मध्ये. आम्ही लहानपणीच गुरु दीक्षा घेतली, पण ते गुरु सध्या कुठेच आम्हाला माहीत नाही. अरे मग लहानपणी किंवा कधी का विना समजायला लागलो घेतले, तुम्ही त्यांचा शोध घ्यायला नको की कुठे गेले, काय गेले, किंवा मानसिक तुमची ओढ राहायला नको. मानसिक ओढ राहिली तरच तुम्हाला ते भेटणार ना. आई वडील जरी तुम्ही बाजूला असलात, बाहेर असतात, लांब असतात, परगावी परदेशात असला, पण तुमची ओढ असेल, रोजची ही असेल, तर तुम्ही आई वडिलाला भेटू शकाल, आई वडील तुम्हाला भेटू शकतील. परंतु जो ओढच ठेवली नाही, डायरेक्ट 10व्यालाच उगवलो आपण, तर काय परिणाम होणार आहे? आणि सध्याची स्थिती चालूच आहे. तो संबंध गुरु शिष्यामध्ये आहे. पण नाथपंथांनी शिकवलंय ते तेच शिकवलंय की गुरु शिष्य, एक गुरु एक शिष्य हे नातं कसं आहे की लेख म्हणून आमच्या याच्यात म्हणायचे की 10 शिष्य केले की मठ जायतात. अच्छा. जसे 10 पोरं घरात असतील तर ते घर नीट राहत नाही, भांडण होतात तिथं. पण एक मुलगा असेल तर तो त्याचा परिवार व्यवस्थित, त्याचं नाव बापाचं राखतो. तसं एक गुरु एक शिष्य असेल तर तो बरोबर तो राखतो, भांडणं होत नाही. म्हणून एक गुरु एक शिष्य ही परंपरा नाथपंथामध्ये आहे आणि ते अजून सुद्धा ठेवलेले आहे. बाकीचे जे शिष्य जमवलेले असतात, आत्ता बघतो आपण, ते पैसा करता आर्थिक याचे की मुख्य परकाया परप्रवेश हा जो प्रकार आहे, हा काही सिद्धांनाच माहिती आहे की आपलं शरीर सोडून ते काही कार्य करायचं असेल तर दुसऱ्या योग्य शरीरामध्ये, योग्य म्हणतोय मी, प्रवेश करतात आणि तिथलं कार्य ते पूर्ण करतात आणि परत येतात. परकाया परप्रवेश ही गोष्ट त्यांनाच फक्त साध्य असते. त्याच्याकरता उपासना आहे. काका, हा त्याच्यावरनं विचारायचं होतं की याच्यातून आपण काय शिकायला पाहिजे, कारण की आपल्या आयुष्यामध्ये पण असे अनेक प्रसंग येतात की आपल्याला करायची नसते गोष्ट तरी आपण करून जातो. पण अशीही वेळ आपण अशी वेळ होतं की आपण हट्टाला पेटतो, ही चुकीची गोष्ट, ही मी करणारच नाही. तो त्यावेळेला तो निर्णय कसा घ्यायचा असतो? एक म्हणजे मजा असते की ही जी मंडळी आहेत, ही मंडळी कार्यापुरती तिथं जातात. आता मच्छिंद्रनाथ गेले ते तिथं स्त्री राज्यामध्ये अडकले नाहीत. त्यांना जाणीव होती की आपण कोण आहोत, काय आहोत. आपण फक्त कार्य करता, मारुतींचं त्यांचं जे बोलणं झालं त्याच्या पूर्ण करण्याकरता अटकलं. तो शरीर सुख घेण्याकरता म्हणून गेलेले नव्हते. त्यांना तिलाही शापातनं मुक्त करायचं होतं आणि यांनाही जगाला दाखवायचं होतं की असून मी त्याच्यातनं वेगळा कसा आहे.
की जसं आपण उदाहरण देतो की कमळाचं झाड चिखलात आहे, पण चिखल त्याच्यावर चिखलापासून ते बाजूला असतो, तसं ह्या विकारापासून ही लोक वेगळी असतात. आणि एवढंच नाही तर संभोग करूनच काढायला पाहिजे असा यांचा विषय नसतो. आता बरेच ऋषीमुनी तुम्ही बघितलेत तर नुसता त्या बाईच्या पोटावर हात ठेवून सुद्धा उत्पन्न झालेला आहे. आपली जी 18 वेद 18 पुराणे लिहिलेली आहेत व्यासांनी, ते कशी उत्पत्ती झालेली आहे बघा तुम्ही त्याच्यामध्ये, की त्यांना ही करायचीच गरज आहे असं नाही. पण जरी असलं तरी त्यातनं ते निर्लेप अडकत नाही. आपण विकारी होत आपण अडकतो. आपण एखाद्या बाईच्या मागं लागलो ती बाई मरेपर्यंत आपण मरेपर्यंत सुटत नाही. अख्खं आपल्याला खाल्लं तर. म्हणून त्याच्यात काय म्हणले की स्त्री म्हणजे ह्याच्यामध्ये मी ह्यातलं सांगतोय की स्त्री याच्या मागं लागून तुम्ही तुमच्या शरीराचं ती शोषण करते, तुमचं रक्त मांस काढून घेते, तुम्हाला खलास करते, तरी तुम्हाला समजत नाही. तुम्ही तिच्या प्रेमामध्ये इतके वेडे होता की तुम्ही खड्ड्यात जाता तरी कळत नाही. आणि ही घटना आपल्याला माहिती. परंतु याचा अर्थ नाही वापरली टाकून दिली टाकूच नाही, की मुळामध्ये आपल्याला तिथं जायची गरजच नाही. जर रोज घरामध्ये सुग्रास अन्न मिळत असेल तर हॉटेलमध्ये जायची गरज नाही. काय गरज आहे हॉटेलमध्ये जायची? पण तुमची हाऊस भागत नाही, तुमच्या तोंडाला जे आहे ते जिभेला चटके आहे म्हणून तुम्ही तिथं जाता आणि तुमचं वाटोळ करून घेता. हा, तुकाराम मुंडेने दाखवून दिलं सगळ्या हॉटेलचे प्रकार सगळे. त्याचं नाव आहे तुकारामच आहे. आता आपण पुढे चालू करू. त्या याच्याप्रमाणे गुरु शिष्य हे दोघं भ्रमण केलं आणि भ्रमण करून समाजकार्य करून पुन्हा 12 वर्षांनी ते बरोबर ठरलेल्या ठिकाणी बद्रीनाथला आले. आता ह्या नाथ मंडळींचा एकदा शब्द दिला म्हणजे तो अजिबात विसरत नाही. काही झालं तरी तुम्हाला ते येणार म्हणजे येणार. कुठल्याही भागात ही मंडळी हे करत नाहीत. आता याचं एक उदाहरण मी देतो. मला अनुभव आलेला की बऱ्याच लोकांना ऐकणाऱ्याला माहिती आहे, ठाण्याला कृष्णाताई म्हणून होत्या. कृष्णाताई त्या प्राध्यापिका होत्या, म्हणजे अडाणी नव्हत्या, प्राध्यापिका होत्या. त्यांचे वडील त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृष्ण बोलायचा. काही त्यांच्या गोष्टी असं पहिल्यापासून उपासना असायच्या, कृष्ण बोलायचा आणि बऱ्याच गोष्टी व्हायच्या. ती पुढं ह्यांच्याकडं सिद्धी आली आणि ह्यांच्याशी सुद्धा कृष्ण बोलायचा. म्हणजे आम्ही बघायचो की बऱ्याच वेळेला साडी ओढली जायची किंवा हे व्हायचं, किंवा त्या म्हणायचं नाही कृष्णाने सांगितले हे 1 तोळ्याची ह्याला चेन देऊन टाकायची, सोन्याची चेन देऊन टाकायची, अच्छा, अंगठी देऊन टाकायची, 1 पोतं ह्याला धान्य सांगितले देऊन टाकायचं. आणि बरंचसं कार्य त्या त्यातून करायच्या. म्हणजे लोकांचे बरेचसे प्रश्न त्यातून सोडवायच्या ह्या कृष्णाताई. त्या ह्याच्यात त्या त्या याच्यामध्ये असायच्या त्या ह्याच्यात. आणि तिथून त्यांना कळायचं की कार्य करायचं. अच्छा, ट्रान्समध्ये जायच्या त्या, म्हणजे बाहेरच्या देशात जायच्या. विमानचं तिकीट बुक असायचं त्यांचं, शेजारी कृष्ण बसलेला असायचा, 2 तिकीट मोकळं. अच्छा, आपल्याला मोकळीचं असायचं. आणि ते कार्य ऑपरेशन येते काय असेल ते अडचण असेल तिथे थांबून ते करून यायच्या. अच्छा. एवढी त्यांची तयारी होती. मी असंच त्यांच्याकडे गेलो होतो. वडिलांना ते खूप मानायचे आणि त्यांच्या खुर्चीवर कोणाला ते बसून देत नव्हत्या. 4 खुर्ची असेल त्यांची, ते कोणाला हात लावून. त्यावेळेला वडील फक्त आमचे त्याच्यावर बसायचे, त्यांना फक्त परवानगी होती, बाकी नाही. आणि मी एक परीक्षा दिली होती PWDची आणि परीक्षा देऊन मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यावर मी काही बोललोच नाही. बसलो, भेटलो, वडील आम्ही, त्यांची चर्चा झाली, सगळे जेवण बिवण केलं. आणि मला म्हणले तू परीक्षा देऊन आलेस? मी तर म्हटलं हो म्हटलं. ते म्हणले जी परीक्षा दिलीस ना त्यात तू पास झालेस म्हणले, आणि कृष्ण पेढा यायला तुझ्या घरी येणार आहे. एवढं मला सांगितलं. नमस्कार केला मी. ठीक आहे म्हटलं, मला आनंद आहे की मला चांगली बातमी तुम्ही दिली आणि कृष्ण माझ्या घरी येत असेल तर आनंद आहे, मला खूप आनंद आहे मला. पण येताना म्हटलं मला फोटो पाहिजे, अतिशय सुंदर फोटो आहे, नाही तर मी चोरून नेणार कृष्णासारखाच. देते म्हटलं तुला. आणि जवळजवळ त्याच्यावर 8 महिने गेले, माझ्याही लक्षात नाही. आणि मी म्हटलं झाली माझी, रिझल्ट लागला
आणि रिझल्ट करून फर्स्ट क्लासने मी पास झालो. पास झाल्यावर त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता त्या येऊन उभ्या राहिल्या गाडी घेऊन. आमच्या मुंबईचे भाई मात्रे येते त्यांच्या मिस येऊन उभ्या राहिले. ते म्हणजे कृष्णन तुला शब्द दिला होता की मी पास झालं की पेढा घ्यायला येईन, म्हणून कृष्ण आलाय. म्हणजे ह्या गोष्टी आंतरिक त्यांना किती असायच्या किंवा ह्या लोकांना असतात हे सांगायचं आहे. आता परवाच एका चॅनलवर मजा बघितली मी की अहो खरा देव आला तरी ही लोक मान्य करणार नाही. त्याच्यावर सुद्धा संशय येतील की तू खरा आहेस का, म्हणून आले देव येतच नाही, नकोच म्हणतो की यांच्या कुठं नादाला लागा, आपण आपल्या अवस्थेत ते टेक. की ते महाराज म्हणत होते की मी कालीचरण महाराज, मी स्वतः देवी उपासक आहे, देवी मायाशी बोलते. आता ती विचारणारी ती सुद्धा काली भक्त, ती ती म्हणले मायाशी देवी बोलत नाही, तुमच्याशी कशी बोलते. ते म्हणले आता याची मी काय सांगू, तुझी उपासना ट्रॅकवर नसेल, त्या कुठतरी चुकीची होत असेल, तू मला विचार, सांग, तुला कालीचं दर्शन मी घडवतो. म्हणजे प्रॅक्टिकल त्यांनी सांगितलं. त्यावेळी तो हा चॅनलला म्हणले की अहो म्हणले उद्या स्वतः रामकृष्ण परमहंस आले आणि ते त्या खुर्चीवर बसले तरी या म्हणतील की तुम्हाला खरं काली तुमच्याशी बोलत होती का, कशावर. या संशयामुळे तर वाटोळ झाले सगळं. आणि आपल्याला प्राप्त त्याच्यामुळे तो होत नाही, आपल्या कुठल्याही गोष्टी त्याच्यामुळे होत नाहीत, कारण विश्वास हा आपला उडालेला आहे. तसा चौरंगीनाथांनी कुठं विश्वास तुम्ही याल का म्हणून कधी गोरक्षण मच्छिंद्रांना विचारलं नाही. ते फक्त वाट बघत बसले की कधी येतात आणि ते त्यांच्या दिलेल्या मंत्रापासून ढळलेले नाहीत. इतकं झालं की ते चामुंडा देवी रोज फळं आणून ठेवायची आणि 12 वर्षांनी जेव्हा हे सगळे आले दोघं जण, त्यावेळेला त्यांनी दार उघडून बघितलं तर फळाचा ढीग साठला होता. फळाचा ढीग साठला होता. त्याचं शरीर पूर्ण क्रूश झालं होतं, पूर्ण बारीक झाला होता, शरीरावर काही राहिलं नव्हतं. शरीरावर न राहिल्यामुळे तो एकदम बरपण चैतन्य होता त्या ह्याच्यात. मग त्यांनी त्याला हाक मारले आणि अरे बेटा तू काहीच खाल्लं नाहीस म्हणले, फळं आहे तसा ढीग. तो म्हणला कसं खाऊ, तुमच्या आठवणीवर मी जगलो, सलाईनवर जगतो तसं आठवणीवर जगलो आणि तुम्ही सांगितलं होतं की दृष्टी जर डळली तर वर्णशिळा खाली, त्यामुळं मी दृष्टी हटवलं नाही तिथली, त्या याच्यावर बसलो आणि पुढं मला इतकं झालं की माझा जो मंत्र आहे तो पराज होता, पश्चंती होती, त्याच्यामध्ये गेला आणि त्यामध्ये मी निमग्न होतो, मला काही वाटलं नाही. मग ते म्हणले अरे बेटा तू खरं लायक आहेस म्हणले या गोष्टीला की तुझी उपासना पूर्ण झालेली. म्हणून गोरक्षनाथ मच्छिंद्रांनी चामुंड्याला सांगितलं, चामुंड्याने दर्शन दिलं त्याला, त्याला रिद्धिसिद्धी सगळ्या प्राप्त करून दिल्या, त्याला उपासना त्याची 12 वर्ष करून घेतली. मग त्याला मंत्रप्रयोगाने पूर्णपणे त्याच्यामध्ये चेतना उत्पन्न केली आणि चेतना उत्पन्न करून पुन्हा आहे तसा केला. ह्या त्याच्या 12 वर्ष तपश्चर्येमुळे त्याला हातपाय फुटले होते. ते म्हणले बघ तुझ्या 12 वर्ष तपश्चर्येमुळे तुला हातपाय फुटले. तेव्हा त्याने बघितलं तर हातपाय त्याचे व्यवस्थित फुटले होते आणि ते जे आलं होतं शरीरावर, तो उभा राहिला, महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन करून पुढं त्याला नेऊन तिथं त्याला शैलीशृंगी दीक्षा, नाथपंथाची दीक्षा, ज्या 5 पद्धतीत दीक्षा आहेत त्या दीक्षा ग्रहण करून त्यांना अस्त्र शस्त्र विद्या ही सगळी तिथं दिली. आणि तिथून ते बद्रीनारायणाला गेले, तिथंच होते. बद्रीनारायणाचं दर्शन घेतलं. बद्रीनारायणला पहिले त्याने विचारलं होतं की मी जो शिष्य ठेवला आहे त्याच्यावर लक्ष आहे ना, तेव्हा नारायण म्हणले माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर, तो व्यवस्थित आहे. आणि मग ही सगळी क्रिया पुढं करून त्यांना घेऊन पुढं त्यांना अस्त्र शस्त्र प्रत्येक ठिकाणी थांबत माहिती देऊन पुढं आले. आणि माहिती देऊन पुढं ते म्हणले की आता गोरक्षनाथ म्हणले आता चल, आता फिरत आलो तर तुझ्या राज्यात जाऊ आणि तुझ्या वडिलाला धडा शिकू. कारण त्याच वेळी ते म्हणले होते मच्छिंद्रनाथांना की सगळं नायनाट करून टाकतो. तेव्हा मच्छिंद्र त्यांना म्हणले असं करू नकोस, त्याला धडा जो शिकवायचा राजाला त्याची चूक समजून घ्यायची, ती त्याच्या मुलाकडनंच समजून द्यायची, त्याला आपण समजून द्यायची नाही. याला तयार करून आणू याला आणि मग तयार करू. त्याप्रमाणे त्याला तयार करून आणलं
राजबिंड शरीर त्याचं पहिल्यासारखं तयार केलं, योगिक प्रक्रियेने सगळ्या आणलं आणि त्या गावामध्ये ते आले. गावामध्ये आल्यावर ते तिथं वृक्ष झाडाखाली बसू म्हणले. तर ज्या झाडाखाली हा बसणार होता शशांक म्हणजे चौरंगीनाथ, तर ते सबंध बाग पूर्ण उद्ध्वस्त झालेली होती. ती त्याच्या नावाने बाग केली होती, कृष्णागरच्या नावाने, कृष्णागर गार्डन म्हणून. परंतु ती बाग सगळी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही त्यांनी, त्या बागेकडे रागामुळं. त्यामुळे झाडं झुडपं सगळी खलास झाली. मग हा तिथं जाऊन बसला. ते म्हणले, अरे इथं काही नाही, आपण झोपडी बांधून राहू. नाही म्हणले, इथंच राहायचं. चौरंगीनाथ म्हणले. मग गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ आणि हे तिथं राहिले. तर कमंडलूतलं पाणी घेऊन त्यांनी त्या झाडाला, शाल्मली वृक्षाला टाकलं. कोणी? या चौरंगीनाथांनी. त्यावेळेला तो वृक्ष सगळा हळू हा हिरवा व्हायला लागला. कोळी पानं त्याला फुटायला लागली, झाड वृक्ष व्हायला. मग त्यांनी प्रत्येक झाडाला मंत्रोच्चार करून आपल्या कमंडलूतलं पाणी टाकलं. पाणी टाकल्याबरोबर ती बाग हळूहळू पूर्ण हरित झाली आणि पूर्ण ती बाग डवरली. पशुपक्षी यायला लागले. मग त्यावेळेला लोकांनी ही बाग बघितली होती जाणारा. ते म्हणले, एकाएकी ही बाग झाली कशी? एकाएकी याला पानं फुटून हिरवेगार झाली कशी? या बागेकडे कोण बघत नव्हतं. मग त्यावेळेला ही गोष्ट राजापर्यंत गेली की अशी गार्डन ही कोणतरी साधू संन्यासी तिथं येऊन बसले. मग स्वतः राजा तिथं आला. राजाने बघितलं. मग राजाने बघितल्यावर तो म्हणला, तुम्ही माझ्या ह्याच्यात चला राजवाड्यात. मग त्यांना सन्मानाने राजवाड्यात घेऊन गेले. तरीसुद्धा त्याला पत्ता नव्हता राजाला की हा आपलाच मुलगा म्हणून. मग ते म्हणले की मी राजवाड्यात येईन, परंतु मला याचा पहिला फैसला केला पाहिजे की तुझ्या मुलावर अन्याय झाला का. मला संतती तर नाहीच आहे म्हणले, परंतु तुझ्यावर हा खरा अन्याय झाला का हे मला बघितलं पाहिजे. म्हणून ठीक आहे म्हणले. मग राजवाड्यात गेले. राजवाड्यात बसले. सगळे राजवाड्यात बसून त्यांचा मान सत्कार पूजा सगळं तिघांचं झालं. तिघांचं झालं म्हणून म्हणले, बाकीचं सगळं राहू देतून पहिलं राणीला, भुजावंतीला बोलव. मग भुजावंतीला ते म्हणले की तिची यायची अवस्था नाही आहे. हे गेल्यापासनं इथून ती पडू नये. तिला अंगातली तिचं ताकद गेलेली आहे. कारण तिला माहिती आपण खोटं हे केलेलं आहे. आणि ते सुद्धा तिने नाही तर तिच्या त्या चंद्रिकेने, सखीने केलेला उद्योग असतो हा, की राजाला खोटं सांगितलेलं असतं त्यावेळेला. ते सगळं लक्षात घेतल्याबरोबर ते म्हणले की तिला येवत नाही असं आहे. तेव्हा कशी तरी चंद्रिकेने तिला धरून तिथं आणली, भुजावंतीला. आणि त्यावेळेला तिने सगळ्यांना पाहिलं, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर त्यावेळेला तिथं हे कळलं की हा मुलगा हा आपला आहे. त्यावेळेला ते म्हणले की राजे म्हणले की मुलगा तुझा खरं तुझ्यावर अन्याय झालाय का. त्या भुजावंतीला विचारलं गोरक्षनाथांनी की तुझ्यावर खरा अन्याय झालाय का, तुझ्यावर असा हे प्रकार घडलाय का, तुझी विटंबना झालेली आहे का. तेव्हा तिने काही बोलली नाही, मटकन खाली बसले आणि मानेने फक्त नकार दिला. त्यावेळेला राजा भडकला की म्हणजे तू मला खोटं सांगितलंस, त्याच्याकरता मी माझा मुलगा दूर केला, त्याला चौरंग केला, त्याला मारला, तर हे चुकीचं केलंस तू, का केलं. म्हणून राजा तिच्या अंगावर धावला. तेव्हा चंद्रिकामध्ये आले आणि चंद्रिका म्हणली, ही चूक राणीसाहेबांची नाही, ही माझी चूक आहे, ही माझी चूक आहे. मी राणीसाहेबांना आणि मला तुम्ही आकलून द्याल म्हणून त्यांना सांभाळायकरता मी तुम्हाला खोटं सांगितलं की वयात आले होते कृष्णांगर आणि दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि त्यातनं या गोष्टी घडल्या नाहीतच. परंतु उलट कृष्णांगरने त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्या राज्याच्या आई आहात आणि सावत्र असले तरी माझ्या आई आहेत, त्यामुळे तुमचं पद तुम्ही सांभाळा. ही जागृती त्यांना कृष्णांगरने दिली. कारण का हा अयोनी संभव हा त्याचा अडकणारा नव्हताच कशामध्ये, त्यामुळे प्रश्नच उरत नाही. त्यामुळे ही जाणीव करून दिली. पण चूक माझी झाली, त्यावेळेला मी केलं. मग त्यावेळेला राजाला उपरती झाली. अरे अरे म्हणले, ही चूक दोघींची नाही, ही चूक माझी आहे. माझा राग आणि कोप हा अनावर झाला आणि अनावर झाल्यामुळे आज आपलं घर हे पूर्ण निस्तामोर व्हायची वेळ आली. त्यामुळे त्यांनी पायावर डोकं ठेवलं दोघांच्या आणि म्हणला, महाराज माझ्या हातनं चूक घडली, तर आता काय तुम्ही शिक्षा द्याल ते मी करायला तयार आहे. मग ते म्हणले, शिक्षा नाही, तुझा मुलगा आहे म्हणले तुला भेटेल. मग म्हणले, कुठे माझा मुलगा,
सांगा मला. ते म्हणले अगदी जवळ आहे, तुझ्या समोर आहे. तर म्हणले कुठे? हा म्हणले बघ, हा बसला आहे, हा चौरंगीनाथ आहे, हा तुझा मुलगा आहे. याला आम्ही सबंध दीक्षा देऊन तयार करून आणला. मग त्यावेळेला या राजाने त्याला मिठी मारली मुलाला आणि म्हणले शशांक जर राजाने मिठी मारली आणि म्हणला आता तू ये आणि राज्य सांभाळ. तो म्हणला नाही, मी आता ह्याच्यातून सगळं अलिप्त झालं. मला जीवन म्हणजे काय, मी कोण आहे, कुठून आले, कशासाठी आहे, याची जाणीव मला झालेली आहे. 12 वर्ष माझी तपश्चर्या झालेली आहे. त्यामुळे मी आता याच्यात अडकणार नाही. त्यामुळे इतकं बलदंड शरीर पाहून राजाही झाला की एवढे योग प्रक्रियेने होऊ शकतं की पुन्हा माझा मुलगा तरी मला भेटला. पण तो म्हणला आता मी राहणार नाही. त्याप्रमाणे गोरक्षनाथांनी राजाला आशीर्वाद दिला की तू आता भुजावंती ती तर फार आजारीच पडून गेलेली, ती तर फक्त यांच्याकडे बघतच राहिली आणि तिची इच्छेप्रमाणे जे होतं ती बघत राहून ती नमस्कार केला आणि ती निघून गेली. पुन्हा ती पुढं काय आली नाही. त्या ह्याच्याप्रमाणे नुसती बघत होती ते त्या ह्याच्याप्रमाणे. मग त्यांनी आशीर्वाद दिले की तू पुन्हा दुसरं लग्न कर, फक्त संशय न घेता व्यवस्थित बघून कर, तिच्या मनाप्रमाणे कर. कारण हे लग्न झालं हे मनाविरुद्ध झालं होतं, तिच्याही मनात नव्हतं. आता करशील ते तुझ्या मनाप्रमाणे तिच्या मनाप्रमाणे तुला संतती होईल आणि तुझ्या राज्याला वारस मिळेल. हा आशीर्वाद देऊन तिथनं तिघही निघाले आणि त्या तिघांकडे राजा अतिशयने बघत बसला. अशा प्रकारे ही चौरंगीनाथांची कथा आहे. काका हे कुठे, हे अंदाजे कुठे हे सगळी जी आता तुम्ही सांगितली कृष्णांकरांची बाग वगैरे ही कुठे आहे? हे कौंडिण्यपुरात आहे. अच्छा. हां, हे कौंडिण्यपूरचे राजे. म्हणजे कुठेतरी यवतमाळच्या साईडला ना? हा यवतमाळ नागपूर साईडला. यवतमाळ side. हो, त्या साईडलाच येतात. हे याच्यामध्ये विदर्भ, हा, विदर्भ. विदर्भात येते कौंडिण्यपूर. आणि अजून काही काही या गावांची नावं आहेत तशी आहेत या याच्याप्रमाणे, काही फरक नाही. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा